दमदार स्ट्रोक, लगातार 2 मॅन ऑफ द मॅच घेतला मयूरदानी. शॉट रे मी निशांत म्हात्रे आणि आज आहे आमची मॅच सरगरला किंग्स ग्राउंडवर. चला आता तुम्हाला दाखवतो. आम्ही पहिला राऊंड जिंकलाय. पारली विरुद्ध होता पहिला राऊंड आणि आता आहे मोठा गाव विरुद्ध. चला तुम्हाला दाखवतो. ही आहे पलावा सिटी. चला आता पुढे तुम्हाला दाखवतो. काहीच बघा आता आपण हे कुठल्या रस्त्याने चालले आहोत. इथून आता पटरी क्रॉस करावं लागेल. लय डेंजर रस्ता आहे आणि त्या साईडला आहे ग्राउंड. आवाज येत असेल तुम्हाला. चला आता बघूया आपण पटरी क्रॉस करू. तर गाईच आता आम्ही पटरीच्या एकदम जवळ आलोय. तर चला आपण पटरी क्रॉस करू आणि त्या साईडला ग्राउंडवर जाऊ. बघा पटऱ्या तिथं 2. बघूया पहिले ट्रेन येतात का. इकडे एक ट्रेन उभी आणि इकडे पण काहीच नाही बघा. चला पटऱ्या क्रॉस करू. आणि इथं बघा इथं आहे ग्राउंड. खूप भारी ग्राउंड आहे इथं. आता चला आपण चालत चालल्यावर ग्राउंडच्या दिशेने. आणि इथं ग्राउंड जवळ झाले आता. आणि आपण बसणार आहोत आता हार्दिक पांड्या कक्षमध्ये. चला जाऊया. तर बघा आपण गाई झालो आता इथं एकदम जवळ. आणि आता इथं जाऊन बघूया कसा दिसतोय मॅच. तुम्ही बघू शकता इथं आम्ही आलो ग्राउंडमध्ये. आणि इथं आहे हार्दिक पांड्या स्टँड. इथे वीरेंद्र सेहवाग आणि इथे युवराज सिंग. आणि हा बघा किंग्स मैदान सरगर. खूप भारी ग्राउंड आहे. आणि इकडे आहे जसप्रीत बुमराह, धोनी आणि रोहित शर्मा. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातो. आणि यानंतर होईल आमची मॅच मोठा गाव विरुद्ध पडलेगाव. सध्या 6वा सामना सुरू आहे. पहिल्या विरुद्ध 3रा सामन्यात पराभूत केला. एसीसी पडले मध्ये कौसा संघ जिंकला. सुरुवात होईल. बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया आपण समीर सोमने सरांचा आवाज. खेळाच्या पहिल्या सत्रासाठी धन्यवाद. किंग ट्रॉफी 2024च्या आता सेकंड राऊंड. काही मॅचेस बाकी आहेत. काही टॉप 8ला जाऊन पोहोचले. जर्मन विजय आणि ओमसाई आगासन टॉप 8ला जाऊन पोहोचलेले संघात. काही टीमच्या मॅचेस बाकी आहेत. आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. शिकव ना. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल आणि स्लॉक स्वीप आपण पाहतोय. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बोलो येऊन 6 मारला. अंगण नाहीये. दमदार स्ट्रोक. पडलेगावचे विजय ठाकूर लेजेंड. आणि इकडे सचिन ठाकूर. 2 लेजेंड बसले इथे. राकेश कुंभार. शॉट रे शॉट. आक्रमण करेल का. 60 पार धाव संख्या. प्रयत्न करतोय मयूर ठाकूर. डेंजरस बैटिंग. छोटा तीर पर घाव करे बड़ा गंभीर. मयूर ठाकूर षटकार. जोडले जात आहेत विनोदजी पाटील. 5 ओव्हरमध्ये 66चा टार्गेट आहे मोठा गावला. 65 रन केले. 66 रन करायचे आहेत. पहिले बॉलिंगला येतं सिद्धार्थ पाटील. 5 विकेट. मागच्या मॅचमध्ये 5 विकेट हॉल घेतलेला आहे. आणि आज तो गोलंदाज सिद्धार्थ पाटील. आता बघूया कशी गोलंदाजी करतो. थँक्यू व्हेरी मच समीर सर. पुनश्च सर्व लाडके दिवशी पुन्हा 7 वाजता. टार्गेट 66. 67 धावांचं. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत मयूर ग्रामीणचा चिता. बॅटिंग मध्ये काय जबरदस्त योगदान राहिलं मयूर ठाकूरचं. ज्याने 26 धावांची एक लास्ट जबाब. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सिद्धा. पुन्हा एकदा त्या दिशेला. तिथे पुन्हा एकदा राकेश येतोय. भरपूर वर्ष. 12 बॉल 44 ची गरज आहे. विकेट आपण बघितलं पडलेगावचे 60 झाले होते.
आणि 2 गडी बाद झाल्यात आता मोठा गावचे अक्षय लेफ्ट आर्म बाउंड विकेट ओव्हर फ्रंट फुट येऊन लॉक करतात आणि जस्ट बॉलिंग आणि अशा पद्धतीने आपण बघतात फलंदाज किरण पाटील बाद होतोय. गाईज आता पूर्णपणे मॅच वन साइड झाले. 6 षटकार मारूनही 6 चेंडू 43 धावा पाहिजे. अशक्य मोठ्यासाठी बॉलिंग साठी दक्ष काय जबरदस्त बॅटिंग दक्षने देखील केली होती. बोल्ड होत आहेत आणखीन एकदा का मोठा गाव टीम बॉलिंग रे अरे गाईज आता आम्ही जिंकलो 2 राऊंड जिंकलो आणि इथं सगळी खुश आहेत. आता विजय ठाकूर खूप खुश झाले. विजयांना काय वाटतंय आणि इकडे आता 2 राऊंड जिंकलो. बघा आता टीम आली आता पूर्ण टॉस चेंडू आणि त्यावरती आणखी एक मोठा फटका अतुल पाटीलच्या बॅट मधून षटकार 6 धावा. सिद्धार्थ पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. बघा हा आहे तन्मय. हा बघा आज तर सुजल मात्रे ज्याने कॅच पकडली. गाईज आम्ही 2 राऊंड जिंकलो. हे बघा हा आहे 12वा प्लेयर आमचा आयुष म्हात्रे. ही ट्रॉफी आहे मयूरदा. लगातार 2 मॅन ऑफ द मॅच घेतला मयूरदानी. पहिले मॅचिन 43 दुसरे मॅचिन 26 मारले मॅन ऑफ द मॅच घेतली. तुम्हाला काय वाटतं आपण 2 राऊंड जिंकलो आणि काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं ना खूप दिवसांनी. आणि मयूरदानी पण खूप चांगली बॅटिंग केली. लगातार 2 मॅन ऑफ द मॅच भेटल्या. इकडे बघू शकता इथं ट्रेन आले आणि आम्ही इथे थांबल्या कारण पटरी क्रॉस करायची आम्हाला. सगळी टीम चालली आता घरी. आता भेटूया 2-3 दिवसांनी. चला आता चाललो घरी आणि आता पटरी क्रॉस करतो. इकडे बघा दोन्हीकडे बघले. हा बघा तन्मय आणि हा बघा आमचा मित ज्याने या मॅच मध्ये षटकार मारला. मित फुलचा शॉट मारला तो. षटकार मारला. काय वाटतं तुला षटकार मारल्याबद्दल? पाय हात कशाला जोडतोस रे? बेल्ट आहे ना त्याच्यामुळे षटकार मारला मितने. आणि मित पण एक ब्लॉगर आहे मित पाटील. सबस्क्राईब करा त्या चॅनलला पण. आणि इकडं रस्ता बघा कसं आहे. खूप भयानक रस्ता आहे. तर गाईज आम्ही आता चाललोय घरी आणि आम्ही इथं 2 राऊंड जिंकलो. पहिली मॅच हरवली कुंभारलीवाल्यांना हरवली आणि दुसरी मॅच मोठा गाववाल्यांना हरवले. आणि आता बाय उडणार आहे. चिठ्ठ्या उडतील त्या उडतील परवा नाही तर उद्या उडतील. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढच्या दिवशी भेटूया.